नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड लेखी परीक्षेचा गुणपत्रक प्रसिद्ध झालेला आहे. सो बघा, एकूण 104 पदांकरिता भरती प्रक्रिया चालू आहे. अँड लेखी परीक्षा 24 मे 2026 रोजी घेण्यात आलेली होती. यामध्ये थोडक्यात बघा, सदर लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीकरिता 24 मे 2026 रोजी प्रसिद्ध करून उमेदवाराचे हरकती आक्षेप मागविण्यात आले होते. प्राप्त हरकती आक्षेपांची पडताळणी करून प्रश्नसंच ए प्रश्न क्रमांक 23, प्रश्नसंच बी प्रश्न क्रमांक 98, सी मधला 73 अँड डी मधला 48 हे प्रश्न रद्द करून सर्व उमेदवार यांना 1 गुण देण्यात आला आहे. तसेच प्रश्नसंच ए प्रश्न क्रमांक 87, बी मधला 62 अँड सी मधला 37 आणि तसेच डी मधला 12 या प्रश्नामधील उत्तरामध्ये सुधारणा करून त्याचे सुधारित उत्तर पर्याय क्रमांक ए व बी असे देण्यात आलेले आहेत. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी याद्वारे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार येथील नोटीस बोर्डावर राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास 24 तासाच्या आत या ईमेल आय डीवर किंवा समक्ष हजर राहून अर्ज सादर करावा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लेखी परीक्षेतील गुण पाहायला मिळतील. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड. तर ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळेल, सीट नंबर, चेस्ट नंबर अँड इथे पण आपल्याला बघा सीट नंबर पाहायला मिळतील अँड ॲप्लिकेशन नंबर. सो हे इकडे एका जणाचं आहे आणि इकडे एका जणाचं आहे, कन्फ्यूज झालं थोडं. तर अँड इथे आपल्याला बघा मार्क पाहायला मिळतील, हे इकडे मार्क आहेत. सो एकाच पेजमध्ये त्यांनी 2 असं पॅरेग्राफ केलेले आहेत, त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झालं. सो बघा, सेकंड नंबरचं आहेत बघा, यांना 80 मार्क आहेत, नंतर 81 मार्क, 82 मार्क. खूप छान विद्यार्थ्यांनी मार्क मिळवलेले आहेत बघा. 86 पाहायला मिळतील, 88 पाहायला मिळतील. नंतर पाहूत 90, 95 कोणी आहेत का. नंतर इकडे बघा 88 इथे पाहायला मिळतील. नंतर 86, हे बघा 90 मार्क आहेत बघा. 178 यांचा बघा 178 चेस्ट नंबर आहे, तर यांना 90 मार्क आहेत. खूप छान यांनी मार्क मिळवलेले आहेत. हे इकडे बघा 91 मार्क आपल्याला पाहायला मिळतील, 86 मार्क. तर विद्यार्थ्यांनी खूप छान गुण मिळवलेले आहेत लेखीमध्ये आणि नक्कीच यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असणार आहे बघा. 90, 92, 95 अँड जर मैदानीमध्ये 97, 95 असतील तर खूपच छान आहे. बाकी ही बघा लेखी परीक्षेचा निकाल आहे, जे की PDF टेलिग्रामवर शेअर केलेले आहे. नक्कीच PDF डाउनलोड करून रिझल्ट पाहून घ्या तुमचा किंवा तुमच्या मित्रांचा. आणि जर तुमचे काही मित्र असतील दौंड 5ला तर नक्कीच व्हिडिओ त्यांना शेअर जरूर करा. हे बघा 90 मार्क आपल्याला पाहायला मिळतील. आणि नक्कीच तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत लेखी प्लस मैदानीमध्ये, तर ते कमेंटमध्ये कळवा. अँड आपण कट ऑफ वगैरे अंदाजित कट ऑफ नक्कीच काढूत, जे की मी तुम्हाला डिटेल्डमध्ये ॲनालिसिस करून देईलच. किती विद्यार्थ्यांना म्हणजे असं 90 ते 100मध्ये किती विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत, 80 ते 90मध्ये, तर पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला PDF ॲनालिसिस करून कट ऑफ सांगेन. तर ही एक लेखी परीक्षेचा निकाल आहे, मेरिट लिस्ट आहे, नक्कीच पाहून घ्या. बघा 91 मार्क, खूप छान, अभिनंदन. लेखीमध्ये 92, 95 गुण मिळवणे म्हणजे खूपच अभ्यास विद्यार्थ्यांनी खूप छान केलेला दिसत आहे बघा. तर अजून काय तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच विचारू शकता. अँड चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढील अपडेट्स बघा आता एकत्रित गुणांची यादी येईल, नंतर तात्पुरती निवड यादी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सूचना, तर अशा अजून अपडेट्स आहेत. त्यामुळे नक्कीच अपडेटमध्ये राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण
आता बघा हीच बघा रिझल्ट लागलेला आहे. यामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्हाला आक्षेप वगैरे घेण्यासाठी टाईम आहे. आणि जेव्हा आक्षेपचा टाईम निघून गेला तर तुम्ही काही पण करू शकत नाही. त्यामुळे नक्कीच अपडेटमध्ये राहत जा. आणि आपण विद्यार्थ्यांसाठीच बघा अपडेट देत आलेलो आहोत. SRPF कोणतीही असोत, वरणगाव असोत, दौंड 7 असोत किंवा ग्रुप 1 पुणे 2, नंतर कटोळ चंद्रपूर, तर पूर्ण अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेली आहेत. त्यामुळे स्वतःचंच चॅनल समजून नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा. बाकी अपडेट तर मी देतच आहे बघा वेळोवेळी. जशी PDF आलेली आहे तसं चला म्हणलं विद्यार्थ्यांना अपडेट आपण देऊत जसं आलेलं आहे. तर एकंदरीत ही अपडेट होती. सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. धन्यवाद. बाकी रिझल्ट पाहून घ्या. विद्यार्थ्यांनी खूप छान गुण मिळवलेले आहेत, जे आपल्याला या लिस्टमध्ये पाहायला मिळतील. आपल्या समोरच PDF आहेत बघा. एकही विद्यार्थी असा नाही की जे 80च्या म्हणजे असं काही कमी असतील विद्यार्थ्यांची, पण खूप सारे विद्यार्थी आहेत जे की 80+ आहेत. बाकी 50+ काही आहेत, त्याच्या खाली पण थोडेफार दिसत आहेत बघा. नंतर 90+ बी विद्यार्थी आहेत, जे की मी तुम्हाला ॲनालिसिस करून सविस्तर माहिती याविषयी देईन बघा. हे इथे बघा 94 मार्क आपल्याला पाहायला मिळतील. बाकी इकडे 83 आहेत, 91 मार्क आहेत बघा. आता ही 2 PDF आहे मध्ये तुम्ही पण कन्फ्यूज होचाल. तर इकडे पण एका यांचे विद्यार्थ्यांचे आहेत, इथे आपल्याला सिरियल नंबर वगैरे पाहायला मिळेल. आणि इकडे एका विद्यार्थ्यांचे आहेत. तर ही अपडेट होती बघा विद्यार्थी मित्रांनो. अजून काही तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्कीच विचारू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब जे काही असेल तर ते करून टाका. ओके, कारण अपडेट आपण देत आलेलो आहोत. पाहूत शेवट विद्यार्थी किती होते. ओके, एकूण लास्ट विद्यार्थी किती होते पाहूत. इथे बघा 3164 एवढे विद्यार्थी होते लेखी परीक्षेला. 3164 विद्यार्थी. सो भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.